नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. राघव कृष्णाला म्हणत असतो, तू आपल्या लग्नाचा विचार करतीयस का? कृष्णा त्याला म्हणत असते, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? आपल्याला फक्त आपल्या सल्लूशीच लग्न करायचंय आणि तुझं थोबाड पाहिलंयस का तू आरशात? आपल्या सल्लूची आणि तुझी कंपॅरिझनच नाहीये. आणि राघव कृष्णाला म्हणत असतो, मी तुझा सलमान खान होऊ शकत नाही का? आणि गॉगल घालून तिला म्हणतो, मी पण हँडसम आहे. तिच्यापुढे वेगवेगळ्या ॲक्शन्स करून दाखवत असतो. तर कृष्णा त्याला म्हणते, ही भंकस करण्याची वेळ नाहीये, आत्ता थोडासा शांत बस. कृष्णाला मात्र त्याच्या वेगवेगळ्या ॲक्शन्स बघून खूप हसू येत असतं. तर ती त्याला म्हणते, मी खूप सिरियस मूडमध्ये होते, तू मला का हसवलं? तर राघव म्हणतो, मग तुला सिरियस प्रश्न विचारू का? हे लॉक्स का आणायला लावलेत? काय प्लॅन आहे तुझा? मधू खिडकीतून हे सगळं पाहत असते. त्यामुळे तिला खूप वाईट वाटत असतं आणि खूप रागसुद्धा आलेला असतो. आणि ती रागातच तेथून निघून जाते. नंतर सगळेजण पूजेसाठी बाहेर यायला तयार झालेले असतात, परंतु त्यांच्या रूम्सचे दरवाजे बाहेरून बंद असतात. गुरुजी शकुंतलाला विचारत असतात, आणखी किती वेळ लागेल? तर शकुंतला म्हणत असते, कोणीच दिसत नाहीये. गुरुजी विचारतात, पूजा करायची आहे की नाही? तेवढ्यातच तेथे कृष्णा येते आणि ती म्हणते, गुरुजी पूजा करायची आहे, पण ती आपल्या स्टाईलने. कृष्णा शिट्टी वाजवते तर तेथे राघव, रत्नाकर आणि ऋतुराज पूजेची थाळी घेऊन येतात. कृष्णाचाच तो प्लॅन असतो. ते लॉक आणलेले सगळ्यांच्या रूम्सला बाहेरून लॉक केलेले असतात. त्यामुळे कोणीही रूमच्या बाहेर येऊ शकत नसतं. इकडे राघव, रत्नाकर आणि ऋतुराजला पाहून तर गुरुजींना मात्र खूप संताप होतो. कृष्णा त्यांना म्हणते, थोडंसं थंड घ्या, आपण तुमचा वेळ वाचवतोय. शकुंतला तिच्यावर ओरडतच म्हणते, ही पूजा सवासनींनी करायची आहे. तर कृष्णा लगेच तिला म्हणते, जमणार नाही. कृष्णा शकुंतलाजवळ जातच तिला म्हणते, ही पूजा पुत्रप्राप्तीसाठी आहे ना, मग ही पूजा घरातले सगळे पुत्रच करणार. गुरुजी शकुंतलावर ओरडतच म्हणतात, माझा अपमान करण्यासाठी तुम्ही मला इथे बोलावलंत का? कृष्णा शकुंतलाला म्हणत असते, तुला पूजा करायची आहे ना, मग कर ना पूजा. त्या डॉलच्या रक्ताची सगळी माणसं इथं प्रेझेंट आहेत. गुरुजी संतापूनच म्हणत असतात, अनर्थ आहे, ही पूजा होणं आता अशक्य आहे. शकुंतला कृष्णाला म्हणते, ही पूजा आमच्यासाठी किती महत्त्वाची आहे याची तुला कल्पनासुद्धा नाही. त्यामुळे तुझ्यासारख्या दीड दमडीच्या मुलीची आम्ही सावली देखील आमच्या सुनेवर पडू देणार नाही. आत्ताच्या आत्ता इथून निघायचं. तेवढ्यात तेथे राजश्री येते आणि ती म्हणते, सिंधू इथून कुठेही जाणार नाही. राजश्री शकुंतलाला म्हणते, सिंधू या घरची सून आहे, ती इथून कुठेही जाणार नाही. शकुंतला तिला म्हणते, ही मुलगी तुमच्या मुलाला सोडून गेली होती आणि तुम्ही हिला सून म्हणताय. हिला काय कळणार आहे या पूजेचं महत्त्व? राजश्री शकुंतलावर ओरडतच म्हणते, तिला मी माझी सून मानते आणि ती या घरची फक्त सूनच नाही तर लक्ष्मी आहे. आणि राहिला प्रश्न सिंधू राघवला सोडून गेली त्याचा, तर तो त्या दोघांचा प्रश्न आहे. राघव आणि सिंधू ते दोघे बघून घेतील. ही पूजा आपण अन्वीसाठी करतोय ना, मग या पूजेमध्ये अन्वीच्या सासरचे, माहेरचे दोन्हीकडचे उपस्थित असायला हवे. सिंधू तर तिची मामी आहे, मग ती तर या पूजेला असायलाच हवी. सिंधू आणि अन्वीमध्ये तर किती प्रेम आहे हे तुम्हाला आतापर्यंत कळलंच असेल. शकुंतला म्हणत असते, पण या मुलीला कोणत्याच गोष्टीचं गांभीर्य नाही. अशा मुलीला आम्ही इतक्या मोठ्या पूजेला बसू देणार नाही. रत्नाकर शकुंतलाला म्हणतो, देवसुद्धा आपल्या भक्तांमध्ये कधी भेद करत नाही, मग तुम्ही आणि आम्ही कोण आहोत? शकुंतला त्याला म्हणते, तुम्ही या मुलीची बाजू घेऊन मला अक्कल शिकवताय? हिला या पूजेचं महत्त्व माहिती आहे का? विचारा की तिला. तर कृष्णा लगेच शकुंतलाला एक प्रश्न विचारते आणि म्हणते, तू आधी याचं उत्तर दे. कोंबडी आधी की अंड आधी? शकुंतला विचारते, त्याचा इथे काय संबंध आहे? कृष्णा तिला म्हणते, तू पण एक वुमेनच आहे ना, मग तू जर नसती तर तुझा मुलगा या जगात आला असता का? पोरी जर इतक्या वाईट असत्या तर देवाने त्यांना निर्माणच नसतं केलं. वुमनच्या शक्तीचा सन्मान करण्यासाठी ही पूजा तिच्या हातून करतात, एवढं साधं तुला कळत नाही. आणि निघाली पूजा करायला. तुला नातू हवाय ना? तुला जर नातू हवा असेल तर या घरातले सगळे जेंट्सच ही पूजा करतील. शकुंतला तिला म्हणत असते, खूप बोललीस, आता यापुढे एक शब्द जरी बोललीस तर बघ. कृष्णा तिला म्हणत असते, आपण तर अजून काही बोललोच नाहीये. तुला नातू तर हवा आहे, पण त्याला जन्म देणारी मुलगी नकोय. जर जगातल्या सगळ्या बायांनी असाच हट्ट केला तर त्याला जन्म द्यायला आणि त्याच्यासाठी पूजा करायला एकतरी बाई शिल्लक राहील का? अजून तर माणसं अंड्यातून जन्माला येत नाहीत ना, पण ते अंड द्यायला सुद्धा कोंबडीच लागते, म्हणजे वुमेनच. गुरुजी शकुंतलाला म्हणतात, जिथे आमच्या विद्येचा अपमान होतो तिथे आम्ही एक सेकंड सुद्धा थांबणार नाही.
तुमच्या विनंतीला मान देऊन आम्ही इथे आलो होतो. तब्बल 6 वर्षांनी आम्ही आश्रमाच्या बाहेर पाऊल टाकलं, ते सुद्धा फक्त तुमच्यासाठी. शकुंतला म्हणते, आम्हाला त्याची पूर्ण जाणीव आहे. तर गुरुजी तिला म्हणत असतात, आम्हाला वाटत नाही तसं. आज माझा इथे जो काही अपमान झालाय त्यानंतर मी इथे एक क्षणभर सुद्धा थांबणार नाही. आपले संबंध आज इथेच संपले. शकुंतला गुरुजींना हात जोडून विनंती करत असते, म्हणत असते, तुम्ही जर ही पूजा अर्धवट सोडून गेलात तर खूप मोठा अनर्थ होईल. ही पूजा आम्ही आमच्या सुनेसाठी केली आहे, आम्हाला नातू हवा आहे म्हणून. या मूर्ख मुलीची शिक्षा तुम्ही आम्हाला देऊ नका. गुरुजी म्हणतात, याचा विचार तुम्ही आधीच करायला हवा होता. त्यावेळी राघव एक बाई आणि तिच्या 3 मुलींना घेऊन येतो. त्याच वेळी घरातील सगळ्या लेडीज सुद्धा बाहेर आलेल्या असतात. तर राघव शकुंतलाला म्हणतो, तुम्ही यांना ओळखता का? ओळखत नसाल, मी तुमची ओळख करून देतो. या तुमच्या गुरुजींच्या धर्मपत्नी आणि या तुमच्या गुरुजींच्या 3 मुली. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुमच्या या गुरुजींना फक्त 3 मुलीच आहेत. गुरुजींना मुलगा नाहीये. तुमच्या म्हणण्यानुसार गुरुजी तेजस्वी आहेत, ज्ञानी आहेत. मग त्यांनी स्वतःही पुत्रप्राप्तीची पूजा का नाही केली? रत्नाकर म्हणतो, अगदी बरोबर बोलतोयस तू राघव. आणि समजा त्यांनी जरी ही पूजा केली असेल तर त्यांना यश का नाही मिळालं? कृष्णा लगेच म्हणायला लागते, यावरून एक गोष्ट प्रूव्ह झाली, ती म्हणजे मुलगा होणं किंवा मुलगी होणं या जगात कोणाच्या बापाच्या हातात नाही. गुरुजी म्हणतात, मला 3 कन्या झाल्या ही त्या सर्वोच्च परमेश्वराची इच्छा. राघव म्हणतो, आम्हाला सुद्धा हेच म्हणायचंय. तुम्ही स्वतःच आता म्हणालात, ही परमेश्वराची इच्छा असते. मग मला सांगा, जी गोष्ट आपल्या हातातच नाहीये तिच्यासाठी हे एवढं सगळं करून काय फायदा आहे? बाळ जन्माला येतंय याचा आनंद साजरा करायला हवा. मग तो मुलगा असो किंवा मुलगी, याने फरक नाही पडला पाहिजे. कृष्णा म्हणते, गुरुजी, या जगात कितीतरी बायका अशा आहेत ज्यांना मूल होत नाही. त्याचा जरा विचार करा. देवाने आपल्याला ही इतकी सुंदर गोष्ट न मागता दिली, त्याचा जरा रिस्पेक्ट करा. आणि मुलगी होणार का मुलगी हे 9 महिन्यानंतर कळणारच आहे ना. मग त्याच्यासाठी आत्तापासूनच कशाला डोकं फोडायचं? सगळे रत्नपारखी कृष्णासाठी टाळ्या वाजवत असतात, तर मधूला मात्र खूप वाईट वाटत असतं. ती मनात विचार करते, हे सगळेजण आता कृष्णासाठी टाळ्या वाजवतायत, पण त्यांना कळत कसं नाहीये, त्यांच्या या वागण्यामुळे त्या शकुंतलाजींना नाराज करतायत. अन्वी त्यांची सून आहे. उद्या अपमानाचा राग जर त्यांनी अन्वीवर काढला तर? गुरुजींना मात्र खूप राग आलेला असतो. ते शकुंतलाला म्हणतात, जर हेच तुमचे विचार होते तर तुम्ही पूजेचा घाट कशाला घातलात? तुम्ही मुद्दाम आमचा अपमान करण्यासाठी हा घाट घातला होतात ना. तुम्ही बोलता एक आणि वागता दुसरंच. तुम्ही आमच्या आश्रमात आलात, नातू हवा म्हणून तुम्ही आम्हाला विनंती केलीत. आम्हाला विनंती केली म्हणून आम्ही इथे आलोत. इथे हे सगळे आमच्या विद्येचा अपमान करत असताना तुम्ही काय केलं? फक्त गप्प बसलात ना. तुम्हाला हे वागणं शोभतं का? पुन्हा आमच्या आश्रमात पाय ठेवू नका अशी धमकी शकुंतलाला देतच गुरुजी रागातून तेथून निघून जातात. अन्वी कृष्णाजवळ येऊन तिला मिठीच मारते. तिच्या डोळ्यात अश्रू असतात आणि ती रडत असते. तर कृष्णा तिला म्हणते, तू जर अशी रडलीस तर तुझा बेबीसुद्धा रडकाच होईल. त्यामुळे नेहमी हसत राहायचं. ती अन्वीला सांगते, आपल्याला जे वाटतं, आपल्याला जे पटतं तेच करायचं. कोणाच्या बापाला घाबरायचं नाही. शकुंतला सगळ्यांना म्हणते, तुम्ही सगळ्यांनी आमच्या गुरुजींचा अपमान केला. त्यांच्यासमोर आम्हाला मान खाली घालायला लावलीत. हे काही चांगलं झालं नाही. आणि ती कृष्णाकडे बोट दाखवतच म्हणते, हे सगळं या उद्धट आणि उर्मट मुलीमुळे झालंय. याची शिक्षा आम्ही तुम्हाला देणारच आणि ते सुद्धा लवकरच. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, राघव कृष्णाच्या जवळ जाऊन तिला म्हणत असतो, तू माझ्यासाठी एक दिवस न खाता उपवास नाही का करू शकत? मधू राघवला म्हणते, तिने केला नसला तरी मी केला आहे उपवास तुझ्यासाठी. तर राघव तेथून जायला लागतो. तर मधू मनात विचार करते, याला माझ्या प्रेमाची कदरच नाहीये. सिंधूचं भूत याच्या डोक्यातून उतरवायलाच हवं. कृष्णा मधूला म्हणत असते, तू आपल्या गोदामावशीला एक मुलगी दत्तक देणार होती, त्याचं काय झालं? हे सगळं राजश्री ऐकते आणि विचारते, कोणती मुलगी? तुम्हाला हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या मराठी मालिका या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.